बंडूभाऊ चौरागडे संवाददाता खापरखेडा चिचोली खापरखेडा नगर परिषदेचा दुरुस्त प्रस्ताव प कडे सादर पंचायत समिती व तहसील कार्यालयाने केल्या त्रुट्या पूर्ण चिचोली खापरखेडा भानेगाव व चनकापूर ग्रामपंचायतींना एकत्र करून नगर परिषदेच्या प्रस्तावात सावनेर पंचायत समिती व तहसील कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळे असंख्य त्रुट्या आढळून आल्या होत्या। या संदर्भात नागपूर प ने सावनेर पंचायत समिती व तहसील कार्यालयाला त्रुट्या दुरुस्त करण्याचे आदेश दिले। अखेर यासंदर्भात एप्रिल 24 रोजी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी स्वतः जातीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर सावनेर पंचायत समिती व तहसील कार्यालयाने त्रुट्या पूर्ण करून एप्रिल 24 गुरुवारला चिचोली, खापरखेडा, भानेगाव व चनकापूर नगरपरिषदेचा प्रस्ताव नागपूर प कडे सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। चिचोली, खापरखेडा, भानेगाव व चनकापूर ग्रामपंचायतचे नगरपरिषदमध्ये रूपांतर करण्यासाठी तिन्ही ग्रामपंचायत प्रशासनाने बहुमताने ठराव मंजूर केलेत। ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली, मात्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार शहानिशा न करता नागपूर प कडे नगरपरिषदेचा प्रस्ताव सादर करण्यात आला। यासंदर्भात सावनेर पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडे वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले। वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी स्वतः जातीने दाखल घेऊन आपल्या हाती सूत्रे घेऊन गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना खडसावले। यानंतर एप्रिल 24 गुरुवारला तहसील कार्यालयात तडकाफडकी बैठक बोलविण्यात आली। याप्रसंगी तहसीलदार रवींद्र होळी, गटविकास अधिकारी मनोज हिरुळकर, विस्तार अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते। यावेळी नागपूर प ने पत्रात नमूद केलेल्या त्रुट्या पूर्ण करून तात्काळ नागपूर प कडे चिचोली, खापरखेडा, भानेगाव, चनकापूर नगरपरिषदेचा प्रस्ताव पाठविण्यात आला। त्रुट्या पूर्ण करून चिंचोली, खापरखेडा, भानेगाव व चनकापूर नगरपरिषदेचा प्रस्ताव नागपूर जिल्हा परिषदेला तात्काळ पाठविण्यात आल्याच्या बातमीला गटविकास अधिकारी मनोज हिरुळकर यांनी दुजोरा दिला आहे।